नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी समोर येत आहे. तर शेतकरी बांधवांनो, फक्त या शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे आणि सरकारने नवीन कोणत्या अटी व शर्ती जाहीर केल्या आहेत ते आपण संपूर्ण एडूच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत. तर शेवटपर्यंत हेडू पहा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त या शेतकऱ्याला मिळणार कर्जमाफी. सरकारने कडक नियम लागू केले. आधीच तपासा. पात्र महाराष्ट्रातील शेतकरी म्हटले की कर्ज हा विषय पाठ सोडत नाही. कधी पाऊस कमी पडतो, कधी बाजारभाव घसरलेला असतो, तर कधी उत्पादन खर्च वाढलेला असतो. अशा परिस्थिती कर्जमाफी ही शेतकऱ्यासाठी फक्त योजना नसून तर मोठा आधार ठरते. त्यामुळे 2026 मध्ये पुन्हा कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे. तर शेतकरी बांधवांनो, आता 2026 मध्ये कर्जमाफी जोरात चर्चा सुरू आहे. म्हणजे शेतकऱ्याच कर्जमाफी यावेळेस माफी होणार आहे. पात्र यावेळी सरकारनं थोडा सूर थोडा वेगळा आहे. सर्वांना कर्जमाफी भेटणार आहे. पात्र शेतकऱ्यांना लाभ असं स्पष्ट सांगितलं की सरकारकडून मिळत आहे. तर नेमकं काय ठरलं? कोणाला मिळणार कर्जमाफी आणि कोण बाहेर पडणार हे सगळं सोप्या भाषेत आपण जाणून घेणार आहोत. ज्या शेतकऱ्याचं पीक कर्ज थकीत आहे का, जे नवीन कर्ज घेण्यास अपात्र झाले आहेत आणि ज्याच्यावर व्याजाचा डोंगर वाढत चाललाय, अशा शेतकऱ्यावर कर्जमाफीचा भर असावा. किती रकमेपर्यंत कर्जमाफी मिळू शकते आणि किती लाखापर्यंत रुपयापर्यंत पीक कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. यामध्ये मूळ रक्कम, व्याज, दंड समाविष्ट असू शकतात. जर कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल तर उरलेली रक्कम शेतकऱ्यालाच भरावी लागेल. तर शेतकरी बांधवांनो, 2 लाखापर्यंत शेतकऱ्याचं कर्जमाफी भेटणार आहे. किंवा 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यावर कर्ज असेल, बाकीची रक्कम तुम्हाला भरावी लागेल. असं स्पष्टतेनं 8 जानेवारीला जाहीर निघाला होता. स्पष्टतेनं सांगितलं आहे. म्हणजे पूर्ण कर्जमुक्ती सगळ्यांना नाही तर मर्यादित दिसणार आहे. तरी सगळ्या शेतकऱ्यांना मर्यादित कर्जमाफी होणार आहे. सरकारनं काही ठोस नियम अटी ठेवले आहेत. त्या शेतकऱ्याला भेटणार आहे आणि त्या शेतकऱ्याचं 2 लाखापर्यंत कर्ज आहे त्या शेतकऱ्याला भेटू शकतात. कुणाला कर्जमाफी मिळणार नाही हे